ज्या व्यक्तीला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास माहीत नसेल, तर तो व्यक्ती इतिहासच काय तर आपला स्वतःचाही भूगोल घडवू शकत नाही. यासाठी आपल्याला इतिहास शिकावा लागतो, इतिहासाचं महत्त्व जाणून घ्यावं लागतं, राज्यशास्त्रही आपल्याला शिकावं लागतं, आपला देश कसा काम करतो, देशामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत, या सगळ्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इतिहास आणि राज्यशास्त्र शिकल्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुषार, आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या युट्यूब चॅनलवरती. आपल्याला इतिहास का शिकावा लागतो? आपल्या महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीर सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, कोणकोणत्या घटना घडल्या जेणेकरून आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं, समाजामध्ये स्वारस्थ्य निर्माण झालं आणि राज्यघटना कशी तयार झाली, आपला देश कसा कार्य करतो, याच्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी आपण आज सुरू करत आहोत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचा नवीन अध्याय इतिहास आणि राज्यशास्त्र. आपल्याला इतिहास पण समजून घ्यायचा आहे, काय काय घटना घडलेल्या आहेत भूतकाळामध्ये, आणि राज्यशास्त्र म्हणजेच काय, शासन राज्य कसं चालवतं, हेही आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास, ज्याला इतिहास माहीत असतो खरंच तो इतिहास घडवतो, आणि ज्याला खरंच आपल्या भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसेल तो खरंच समाजामध्ये आपल्याला कुठंतरी मागं पडताना बघायला मिळतो. तर आपण सुरुवात करूया मित्रांनो अनुक्रमणिकेपासून. जर इतिहासाची अनुक्रमणिका पाहिली, इतिहास कशाला म्हणायचं? भूतकाळामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट करू शकत नाही, आपण पुन्हा एकदा प्रयोग करून पाहू शकत नाही, त्याच्यासाठी काही पुरावे सादर करावे लागतात, आणि या सर्व घडलेल्या घटनांना आपण इतिहास म्हणतो. आणि याचे साक्षीदार जे आहेत, ज्यांनी ज्यांनी इतिहास घडविला, यांचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. तर बघा, पहिला धडा जर आपण पाहिला तर कोणता आहे? इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. इतिहास कसा लिहिला गेला, कोणकोणत्या परंपरांचा त्याच्यामध्ये अभ्यास करण्यात आला. इतिहास लेखनामध्ये भारतीय परंपरा खूप महत्वाच्या आहेत, कोणकोणत्या राज्याची काय काय परंपरा आहे, महाराष्ट्राची परंपरा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप या ठिकाणी महत्वाचं ठरत असतं. उपयोजित इतिहास, इतिहास कशा प्रकारे योजिला आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. भारतामध्ये कोणकोणत्या कला आहेत, कोणकोणते नृत्य आहेत, या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. प्रसार माध्यमे आणि इतिहास, आजकाल बघा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण बोलतो, याच्यामध्ये प्रसार माध्यमांचा खूप मोठा सहभाग आहे, ज्याच्यामध्ये ते आपल्याला काम करताना दिसत नाहीत. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, सगळ्यात जास्त फोकस आपला मनोरंजनावरतीच असतो, पण याच्यामध्ये मग इतिहासामध्ये कोणत्या प्रकारची साधने होती? खेळ आणि इतिहास, इतिहासाच्या वेळेस किंवा भूतकाळामध्येही खेळ होते, आता मात्र आपल्याला खेळांची शैली बदललेली बघायला मिळते. पर्यटन आणि इतिहास, पर्यटन ही खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तेही शिकायचं आहे. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, आपल्याकडे खूप असे ऐतिहासिक ठेवे आहेत की आपल्याला त्यांना जतन करून ठेवायचं आहे, त्यांना आपल्याला संरक्षण करून ठेवायचं आहे आणि संवर्धनही आपल्याला त्यांचं करायचं आहे. या प्रकारे आपण मित्रांनो पहिल्या धड्याला सुरुवात करत आहोत. पहिल्या धड्याचं नाव आहे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. मग इतिहास लेखन, इतिहास का लिहावा लागतो? इतिहास लिहिण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की आपल्याला तो इतिहास कळला पाहिजे, समजला पाहिजे. आपल्या प्राचीन इतिहासकारांनी काय काय शोध लावला, कोणकोणत्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत, आणि या गोष्टी जर आपल्याला माहित असतील, याचा आधार घेऊन आपण आपला इतिहास आणि आपला भविष्य आणि भूगोल घडवणार आहोत. मग पाश्चात्य परंपरा म्हणजेच काय? आपण पाश्चिमात्य संस्कृती बोलतो. मग प्रत्येक वेगवेगळ्या देशांमधल्या इतिहासकारांनी कशा प्रकारे इतिहास मांडला, त्याच्यासाठी काय पुरावे द्यावे लागले, हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचंय. तर आपल्याला पाठांतर इतिहास करायचंच नाही. जर आपण इतिहास पाठ केला तर नक्कीच आपला सपाट होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने इतिहास शिकायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. बघा, जर आपण पुढे आलो तर आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचंय की इतिहास लेखनाची परंपरा, कशा प्रकारे इतिहास लिहिला जातो, आधुनिक इतिहास लेखनामध्ये काय बदल करण्यात आले, प्राचीन इतिहास आणि आधुनिक इतिहास लेखनामध्ये काय फरक आहे, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. मग जर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला, इतिहास लिहिण्यापाठी मग पण काही ठिकाणी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला बघायला मिळतो. का तर आपल्याला पुरावे त्या ठिकाणी द्यावे लागतात, आणि महत्वाचे जे विचारवंत आहेत त्यांनी त्यांचे काय म्हणणं मांडलं, काय मत मांडलं, हेही आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मग बघा, इतिहास गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे, या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच काय,
अखंडितपणे त्या गोष्टी चालत असतात, त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, घटना घडत असतात, घडून गेलेल्या घटना जो भूतकाळ आहे यालाच आपण काय बोलतो इतिहास, परंतु आपल्याला त्या क्रमानुसार लावाव्या लागतात आणि मग त्या आपल्याला घटनांचा अभ्यास व्यवस्थितरित्या करता येतो. बघा, वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक काही नियम असतील, नियम मांडणे, त्याच्यानंतर ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. म्हणजे जर आपण विज्ञानाचा विचार केला तर विज्ञानामध्ये आपण ते प्रयोग पुन्हा एकदा करू शकतो आणि त्याच्या आधारे निष्कर्ष किंवा निरीक्षणे नोंदवू शकतो. परंतु इतिहासामध्ये अशा कोणत्याही प्रकारची पद्धत नाही की पुन्हा एकदा तो आपण प्रयोग करू शकतो, कारण त्या ऑलरेडी घटना घडून गेलेल्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा काल एखादी गोष्ट घडलेली असेल, घटना घडलेली असेल, त्याच्यासाठी आपण सीसीटीव्ही पाहू शकतो, कॅमेरे पाहू शकतो, काही साक्षीदार असतील तर त्यांचं म्हणणं आपण ऐकू शकतो. पण इतिहासामध्ये घडून गेलेली घटना असेल त्याच्यासाठी आपल्याला ती गोष्ट रिपीट करता येणार नाही. तर मग काय की त्याच्या पुराव्यांच्या आधारे अशा गोष्टी होत्या, त्याला आपल्याला त्या ठिकाणी लिहून ठेवल्या जाणार आहे. याला आपण बोलतो इतिहास लेखन. विज्ञानामध्ये मात्र आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी वेगळी पद्धत असलेली बघायला मिळते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जो प्रत्यक्ष निरीक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मात्र इतिहासामध्ये उपयोग होणार आहे. बघा, इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती आपल्याला करता येत नाही. मग झालेल्या आहेत गोष्टी आपण पुन्हा एकदा त्या घडवून आणू शकत नाही. विज्ञानाच्या बाबतीमध्ये जर इतिहासामध्ये एखादी गोष्ट घडली असेल तर ती आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण प्रयोगाच्या माध्यमातून ती सिद्ध करू शकतो. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. आता काही नियम असतील इतिहासामधले तर ते पुन्हा एकदा आपण सार्वत्रिक करू शकत नाही, त्याच्यासाठी त्या घटना घडवून आणू शकत नाही, म्हणून तर त्याला आपण इतिहास असं बोलतो. इतिहास नाही, इतिहास. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज डॉक्युमेंट लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. म्हणजे लिहून ठेवलेले, अगोदरच्या काळामध्ये लिहून ठेवल्या जायच्या गोष्टी एखादी गोष्ट घडल्यानंतर, कारण त्या काळी काय जुगल नव्हतं, ना व्हॉट्सअप होतं, ना फेसबुक होतं, ना इंस्टाग्राम होतं. मग ह्या गोष्टी लावायच्या कुठे, स्टेटस ठेवायचं कुठं, बरोबर आहे. तर त्या काळी अशा गोष्टी नव्हत्या, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या लिहून ठेवाव्या लागत होत्या, दस्तऐवज आपण म्हणतो, किंवा कागदपत्रांवरती लिपीच्या आधारे. मग त्या गोष्टी लिहिल्यानंतर लिपी समजणं गरजेचे, आपल्याला ती भाषा समजून घेण्यासाठी ती लिपी येणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. बघा, त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजेच अक्षराचे वळण, लेखकाची भाषा शैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. मग कोणकोणत्या गोष्टी बघा की त्या ठिकाणी अक्षराचं ओळख असेल, त्याच्यानंतर अक्षर वाटिका असेल, लेखकाची भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे, त्याच्यानंतर वापरलेला निर्मितीचा काळ, कधी तो कागद वापरला गेलेला असेल, कागद कोणत्या प्रकारचा असेल, त्याच्यामध्ये ती मुद्रा आहे की नाही. मग आपण सांगू शकतो की इज इट ओरिजिनल, म्हणजे त्या गोष्टी ओरिजिनल आहेत की नाही हे तपासून पाहण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींची आपल्याला त्या ठिकाणी गरज भासते. बघा, त्यानंतर जर आपण विचार केला की इतिहास जे तज्ज्ञ होते ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. मग दस्तऐवज आहेत की मग इतिहासामध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत की नाही, त्याच्यासाठी त्याच्यावरती मुद्रा असणं गरजेचं आहे. आपल्या भाषेमध्ये आपण शिक्का बोलतो, तर त्या ठिकाणी जर तो शिक्का असेल तर आपण सांगू शकतो की तो दस्तऐवज खरा आहे. आपल्या पण या ठिकाणी बघा, आपण कोणतेही एखादं डॉक्युमेंट काढायला जात असेल तर त्याच्यावरती एक मुद्रा असते, आपण त्याला शिक्का बोलतो कोणत्याही अधिकाराचा, तरच आपण ते डॉक्युमेंट काय करतो की ओरिजिनल आहे किंवा बरोबर आहे असं ग्राह्य धरलं जातं. ओके, ठीक आहे. बघा, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, इतिहासाची जी मांडणी आहे. मग बघा कशा प्रकारे मांडणी केली जाते. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत की नाही, त्याला पुरावे आहेत की नाही, त्याच्या आधारे आपल्याला ते तपासावे लागतात. ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. म्हणजे एखादी घटना आहे, एखादे महापुरुष असतील, एखादी घटना घडून गेलेली, तर त्याचं आपल्याला डिटेलमध्ये अनालिसिस करावं लागतं, आपण त्याला बोलतो तौलनिक विश्लेषण करावं लागतं, तरच आपल्याला तो इतिहास समजणार आहे. फक्त आपण एखादी हेडलाईन दिली किंवा एखादं वरती मोठं नाव लिहिलं आणि परंतु आपल्याला त्याचं त्या ठिकाणी विश्लेषण करता आलं नाही तर आपण इतिहास त्या ठिकाणी समजून घेऊ शकणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे
स्थलकात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, कुठेही जरी आपण गेलो तरी आकलन हे खूप महत्वाचं आहे. आकलन जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं होत नसेल तर आपण त्या ठिकाणी त्याचा विचार करू शकत नाही. ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. मग जर आपल्याला एखादी घटना माहीत झालेली आहे तर त्याच्यावरती प्रश्न तयार करणे. प्रश्न तयार केल्यानंतर त्याची उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी सापडणं गरजेचं आहे किंवा सांगणं गरजेचं आहे. संभाव्य परिकल्पना मांडणे. आपण बोलतो की एखादी संभाव्य गोष्ट घडणार आहे, मग आपण इतिहासाच्या आधारे सांगू शकतो की 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर अशा गोष्टी घडणार आहेत. इतिहासाचे साधनांचे जर चिकित्सक संशोधन केलं, चिकित्सक म्हणजे आपली बुद्धी तशी पाहिजे जेणेकरून एक तौलनिक आपल्याला अभ्यास करता येईल, डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस करता येईल, तरच आपण चांगल्या प्रकारे इतिहासाचा अभ्यास करू शकतो. बघा, इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञान शाखा असतील, संस्था आहेत. उदाहरण पुरातत्व आहे, अभिलेखागार आहे, हस्तलिखितांचा अभ्यास आहे, पुराभिलेख आहे, अक्षरवाटिका शास्त्र आहे, भाषा रचनाशास्त्र आहे, नाणकशास्त्र आहे, वंशावळीचा अभ्यास. मग जर आपण पाहिलं बघा, आर्किओलॉजिकल जो सर्वे आपण बोलतो, कोणता आर्किओलॉजिकल सर्वे, याचं जर आपण हेड म्हणजे काय हेडक्वार्टर बघितलं तर ते कुठं आहे, दिल्लीमध्ये आहे. मग सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. त्या ठिकाणी त्या गोष्टी ज्या सापडलेल्या आहेत त्या घेऊन जातो आपण, त्यांचा अभ्यास केला जातं, कार्बन डेटिंग केलं जातं. मग किती वर्षापूर्वीचे आहे, त्याच्यामध्ये मग काही दस्तऐवज आहेत का, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची भाषा शैली वापरलेली आहे, एखादी लिपी कोणती वापरलेली आहे, नाणकशास्त्राचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे की, या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. चला पुढचा जर पॉइंट पाहिला, इतिहास लेखनाची परंपरा. मग इतिहास कशा प्रकारे लिहिला जातो? इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. म्हणजे असं होणार नाही की समजा 1800 साली एखादी गोष्ट घडली आणि मग पुन्हा लिहिणार 1700 साली घडलेली, तर आपल्याला क्रमाने जावं लागतं, तर आपल्याला त्या गोष्टी समजणार आहेत. डायरेक्टली आपण 1947 ला आलो आणि मग पाठीमागे गेलो तर आपल्याला त्या गोष्टी समजणार नाहीत की देश स्वतंत्र कसं झाला, तर देश स्वातंत्र्य होण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले, किती लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा, अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला आपण काय बोलतो, इतिहास लेखन असे बोलतो. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. काय बघा, की जी मांडणी आहे इतिहास पद्धतीमध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्या लेखन पद्धतीला आपण बोलतो इतिहास लेखन. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय बोलतात, इतिहासकार बोलतात. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. ठीक आहे की मग पुरावे आपल्याला सादर करावे लागतात, पुन्हा ते आपण गोष्ट घडवून आणू शकत नाही, पण काय करून देता येतं बघा, प्रत्येक घटनेची नोंद असेल किंवा ज्ञान करून देणे. हा, मग ही अशीच घडली, त्यावेळेस असं झालेलं असेल, हे एक्झॅक्टली त्या ठिकाणी सांगता येणं शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. म्हणजे मग तो त्याचं किती डिटेलमध्ये अनालिसिस करतोय, विवेचन करतोय, विश्लेषण करतोय, याच्यावरती वाचकापर्यंत कोणत्या प्रकारचा मेसेज पोहोचतोय, म्हणजे आपण जो इतिहास वाचतोय, समजून घेतोय, त्याच्यापर्यंत आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतायत का. आपण म्हणतो की नाही, भावना पोहोचल्या, आपल्याला भावना पोहोचवायच्या नाहीत आहे, आपल्याला इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बघा, निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची वैशिष्ट्ये निश्चित करतात. मग कोणत्या प्रकारचा वैचारिक दृष्टिकोन आहे, कोणत्या प्रकारचा विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी लेखनामधून आपल्याकडे पुढे सादर केलेला बघायला मिळतो. मग जगभरातील जर आपण प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. म्हणजे जर आपण पूर्ण जगाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं लेखन करण्याची संस्कृती आपल्याला बघायला मिळत नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. म्हणजे आपण मौखिक चर्चा म्हणतो, काही पूर्वजांनी आपल्याला ज्ञान दिलेलं असतं, पूर्वजांनी आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या असतात, ज्ञानाचा साठा आपल्यापर्यंत पोहोचवलेला असतो, तेच आपल्याला काय करायचंय, पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचं आहे. मग याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी आहेत का, त्याचा वेगळा अवलंब करावा लागतो का. फॉर एक्झाम्पल होतं काय बघा, की आपल्याला एखादी गोष्ट काल घडून गेली, समजा छोटासा ऍक्सिडेंट झालेला असेल, मग होतं काय की त्याच्याकडून आपल्याला कळतं की हा, गाडीला गाडी घासली असेल,
मग पुढे ते मौखिक पुढे जातं की गाडीवरून तो पडला, त्याच्या पुढे अजून पुढच्या पर्यंत जातं की त्याचा पाय मोडला असेल, अजून असं मौखिक सांगत सांगत एक वेळ अशी येते की त्याने सांगितलं की तो डेड झालेला, काल ऍक्सिडेंट मध्ये झालेला जो होतं की नाही त्याच्यामध्ये एक मृत्यू किंवा मरण पावला. म्हणजे ह्या मौखिक गोष्टी खूप असं म्हणजे काळानुसार एवढ्या बदलत गेल्यात की प्रॉपर आपल्याला निरीक्षण करायलाही वेळ नाही. मग इतिहासामध्ये बघा कोणती चूक न होता एकदम अचूक विश्लेषण त्या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळतं, म्हणून इतिहासकार महान आहेत. गुहा चित्रांद्वारे स्मृतींचे जतन आपण बघतो की वेगवेगळ्या गुहांमध्ये आपल्याला चित्रलेखन वगैरे केलेलं बघायला मिळतं. कहाण्यांचे कथन असेल, गीत असेल, पोवाड्यांचे गायन, पोवाड्यांशिवाय तर आपण म्हणजे भारूड असेल, पोवाड असेल, हे आपली महाराष्ट्राची शान आहे. यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळांपासून अस्तित्वात होते. मग होत्या, परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये आजकाल आपल्याला बघायला मिळत नाही की संस्कृतीचा आपल्याला असा पेव या ठिकाणी फुटलेला आपल्याला बघायला मिळत नाही. इतिहास लेखनात त्या परंपरांच्या साधनाच्या स्वरूपात प्रयोग केला जातो. मग बघा आपल्याला एक या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. फ्रान्समधील जर आपण विचार केला, फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे. आता शिलालेख कशाला म्हणायचं बघा, शिलालेख आपण कशाला म्हणतो, ज्या ठिकाणी दगडावरती काही गोष्टी कोरलेल्या, शिल म्हणजे दगड, मग त्याच्यावरती काही गोष्टी लिहिलेल्या असतील, कोरलेल्या असतील, तर त्याला आपण बोलणार शिलालेख लिहिलेला आहे. मग बघूया आपण बघा, वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं बघा, इथं जर आलो तर आपल्याला बघा एक काय दिसतोय या ठिकाणी की भाला घेतलेला एक सैनिक दिसतोय, त्यांची एक शिस्तबद्ध आपल्याला रांग असलेली बघायला मिळते आणि त्यांचे नेतृत्व करणार आपल्याला सैन्यानीही या ठिकाणी असलेले बघायला मिळतात. बघा, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमिया संस्कृती, हे खूप महत्वाचे आहे बघा. मेसोपोटेमिया संस्कृती आहे ही मेसोपोटेमिया. मग या संस्कृतीमध्ये आपल्याला उदय झालेला बघायला मिळतो. सद्य परिस्थितीत जर आपण विचार केला, सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे असतील, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. मग समजा आपण विचार करूया, सुमेर साम्राज्य असेल, घराणं असेल, त्यांच्या ज्या काही लढाया झाल्या असतील, त्यांच्या काही साम्राज्यामध्ये गोष्टी घडलेल्या असतील, त्या ठिकाणी आपल्याला शिलालेखामध्ये ते जतन केलेल्या पाहायला मिळतात. बघा, त्यातील जर सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राजांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणार असून तो सध्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. मग ह्या जे काही आपण बोलतो की प्राचीन शिलालेख आहे, तो आपल्याला कुठे ठेवलेला बघायला मिळतो की जो आपल्याला फ्रान्समधील एकदम प्राचीन शिलालेख असलेला बघायला मिळतो, ज्याचं नाव आहे लूव्र, त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवलेला बघायला मिळतो. चला पुढे आपण जाणारे, परंपरा झालेली आहे. आता आपल्याला आधुनिक इतिहास लेखन, कुठे जाणार आहे आपण, आधुनिक इतिहास लेखनाकडे. मग आधुनिक इतिहास लेखनाचा जर आपण विचार केला तर त्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला असलेली बघायला मिळतात. पहिलं वैशिष्ट्य, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे आपण डायरेक्टली 10 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. सुरुवातीचा जे काही टप्पे असतील, सुरुवातीला ज्या घटना घडल्या त्याच्यावरती ते प्रश्नांची मांडणी आपल्याला अवलंबून असलेली बघायला मिळते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. आता मानव केंद्रित का, तर आपल्याला माहिती की जो काही इतिहास घडत आला किंवा ज्या गोष्टी घडल्या ह्या सगळ्या मानवी जन्मासाठीच घडल्या किंवा मानवी कल्याणासाठीच घडत आलेल्या आहेत. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. म्हणजे मानव जे काही कृती करत आला, काही बदल घडवत आला समाजामध्ये, याच्याशी निगडीत आपल्याला त्या गोष्टी असलेल्या बघायला मिळतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध कोणत्या दैवी घटना किंवा देवतांच्या कथाकथनांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे असं सांगितलं जात नाही की हा देव त्यावेळेस, हा देव प्रसन्न झाला, हा देव अस्तित्वात होता, ही देवी अस्तित्वात होती, मग त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर एखाद्याच्या कुटुंबाचं कल्याण झालं, अशा प्रकारे कोणताही संदर्भ किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचं काम या ठिकाणी केलं जात नाही. म्हणून तर आपण पुस्तकं वाचली पाहिजेत, नाहीतर आपण अंधभक्त किंवा अंधश्रद्धाळू बनत असतो. आपल्याला ते बनायचं नाही आहे. डोळे झाकून कोणत्याही गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. जोपर्यंत आपण ती गोष्ट ऐकत नाही, ती गोष्ट पाहत नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीवरती लक्ष केंद्रित नाही केलं पाहिजे. बरोबर आहे. जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट कळत नाहीये की प्रॉपरली आपल्याला त्याचं नॉलेज येत नाही, तोपर्यंत पुढच्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायचा नाही. एकदा पडताळून बघणं हे आपलं काम आहे. मग तिसरं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. याला पुरावे दिले जातात.
त्यामुळे त्या ठिकाणी कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, आक्षेप घेऊ शकत नाही आणि याची मांडणी आपल्याला तर्क सुसंगत म्हणजे एकदम लॉजिकली ठीक दिसते, आपल्याला सायकोलॉजिकली ठीक दिसते आणि त्यांचा क्रमही आपल्याला योग्य असलेला बघायला मिळतो. चौथं वैशिष्ट्य जर पाहिलं, मानव जातीने बघा भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा जो वेग इतिहासात घेतला जातो तोही खूप महत्वाचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी मानतो. बघा वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. प्राचीन ग्रीकची संस्कृती आपल्याला खूप महत्वाची असलेली बघायला मिळते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. बघा आपण इतिहासालाच काय बोलतो, हिस्ट्री. मग हिस्ट्री शब्द आला कुठून, ग्रीक भाषेतून, हेही आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. इसवी सन पूर्व बघा 5व्या शतकात होऊन गेलेला हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. हेरोडोटस जो इतिहासामध्ये प्राचीन काळामध्ये ग्रीक त्या ठिकाणी इतिहासकार होऊन गेला, त्याने काय केलं बघा, द हिस्ट्रीज हे जे ग्रंथ होता त्याच्यासाठी त्याने शीर्षकासाठी त्याने वापरला होता. मग आपण पुढे आलो, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. मग युरोपमध्ये कशा प्रकारे वैज्ञानिक प्रगती झाली, विज्ञानाची प्रगती झाली, म्हणून तर आपल्याला युरोप सगळ्यांपेक्षा जास्त सुसंगत असेल किंवा जास्त विकसित झालेला बघायला मिळतो. कारण त्यांनी त्या गोष्टी काय केल्या, आत्मसात करत गेले. ते इसवी सन 18व्या शतकाच्या काळापर्यंत बघा युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झालेली बघायला मिळते. कुठल्या 18व्या शतकामध्ये, आपण 21व्या शतकामध्ये आलो तरी भारतामध्ये म्हणा तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ना विज्ञानामध्ये प्रगती झालेली बघायला मिळते, ना वैज्ञानिक दृष्टिकोन आपला बदललेला आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे बघा की असे खूप काही तत्वज्ञ होऊन गेले, आपल्या भारतामध्येही शास्त्रज्ञ होऊन गेले, पण त्याच्यानंतरची जी पिढी आपल्याला बघायला मिळते त्यांच्यामध्ये तेवढी आकस्मिक वृत्ती आपण म्हणतो किंवा जिज्ञासू वृत्ती असलेली आपल्याला बघायला मिळत नाही. तर याचा कुठेतरी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे की आपले जो बुद्धीचा अभ्यास आहे किंवा आपली बुद्धी एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन का कमी झाला, आपण कशा प्रकारे विचार करू लागलो, आपण कल्पना शक्तीलाही त्या ठिकाणी वाव देत नाही, म्हणून आपली जी स्मरणशक्ती आहे ती आपल्याला कमी झालेली बघायला मिळते. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून बघा सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही आपल्याला अभ्यास करता येणे शक्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला वैज्ञानिक पद्धत आणि सामाजिक गोष्टी या दोघांचाही त्या ठिकाणी समन्वय साधणं गरजेचं आहे. पुढील काळात बघा युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व येत गेले. वस्तुनिष्ठता म्हणजे खूप ॲक्युरेसी त्याच्यामध्ये पाहिजे, एखाद्या व्यक्तीने काय काम केलेले मग एकदम थोडक्यामध्ये आपल्याला ते सांगता आलं पाहिजे किंवा त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता आल्या पाहिजेत, म्हणून आपल्याला अलीकडे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता जास्त असलेली बघायला मिळते. जर आपण 18व्या शतकाचा विचार केला बघा, आधी युरोप असेल विद्यापीठांमध्ये काय केलं जातं, ईश्वर विषयक चर्चा आणि तत्व संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्व दिले गेले होते. मग ईश्वर आहे का याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक समज असेल. मग ईश्वर आहे तर प्रत्येक जण ईश्वर मानतो की नाही मानतो याच्यावरती त्या गोष्टी डिपेंड असतात. मग आपण एखाद्याला फोर्स करू शकत नाही, नाही तू देवाला मानलंच पाहिजे, तू देवाला मानलंच पाहिजे, ह्या देवाला तू मानलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आपण फोर्स करू शकत नाही, कारण जगामध्ये जेवढे काही मोठे शास्त्रज्ञ आहेत, हुशार शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी पण मान्य केलेलं आहे की अशा प्रकारची एक चमत्कारिक गोष्ट आहे किंवा शक्ती आहे ज्याला आपण देव म्हणू शकतो. मग कोणत्या प्रकारे आपण म्हणू शकतो या सृष्टीचा निर्माता निर्मिक एकच आहे, बरोबर आहे. महात्मा फुलेंनीही त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर प्रत्येकाचा हा तो भावनिक विषय आहे. मग आस्तिक असू शकतो एखादा किंवा नास्तिक, प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे देव आहे की नाही हे मानण्याचा. मग त्याच्यामध्ये आपल्या कोणतंही त्या ठिकाणी आपण त्यांच्या स्वातंत्र्यावरती बाधा येईल अशा प्रकारे आपण करू शकत नाही. पण आस्था असावी, ठेवावी पण अंधश्रद्धा बाळगू नये. देवाप्रती आपल्यामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉन्टिगेन या विद्यापीठाची स्थापना झाली. बघा कोणता 1767 मध्ये, जर्मनीमधील गॅन्टिगॉन.
या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची आपल्याला केंद्री बनलेली बघायला मिळतात. कारण इतिहास लेखनाला त्यावेळेस खूप महत्व होतं, इतिहासालाही खूप महत्व होतं. पण हळूहळू अलीकडे आपल्याला त्या गोष्टींचा अभ्यास म्हणा किंवा त्या विषयांचं महत्व आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं. तर असं होतं कामा नये, कारण इतिहास जेवढा महत्वाचा आहे, जेवढं विज्ञान महत्वाचं आहे, जेवढं गणित महत्वाचं आहे, तेवढाच महत्वाचा आपल्याला इतिहासही असलेला बघायला मिळतो. त्यामुळे इतिहास आपल्याला शिकणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, जर आपण इकडे आलो, महत्वाचे विचारवंत आहेत, आपल्याला त्यांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. मग इतिहास लेखनात कोणकोणते शास्त्र विकसित होत गेले, कोणकोणत्या विचारवंतांनी त्या ठिकाणी हातभार लावला इतिहास लिहिण्यासाठी, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया रेने देकार्त. रेने देकार्त, क्या अच्छा नाम है. 1596 ते 1650 या दरम्यानचा त्यांचा आपल्याला कालखंड आठवतो. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत अंगराने मांडले. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे, डॉक्युमेंट तुम्ही आणलेच पाहिजेत, मगच इतिहास खरा आहे, हे सांगितल्याचं काम कोणी केलेलं आहे? रेने देकार्त. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. म्हणजे बाकीच्यांनी पण सांगितलं, काय सांगितलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले पाहिजेत, पण सगळ्यात जास्त जो मुद्दा आग्रहाने मांडला ते आपले होते रेने देकार्त. बघा, त्यांनी लिहिलेला डिस्कोर्स ऑन दी मेथड, काय लिहिलेला होता ग्रंथ? बघा, डिस्कोर्स ऑन मेथड. या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने आपल्याला फारच महत्वाचा मानला जातो. मग की प्रॉपरली त्या गोष्टी घडलेल्या आहेत का हे तपासून पाहण्यासाठी आपल्याला ते एक महत्वाचा मुद्दा मानला जातो. बघा, एखादी गोष्ट सत्य आहे आणि निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय. म्हणजे जोपर्यंत ती गोष्ट सत्य आहे, जोपर्यंत आपण ती पडताळून पाहत नाही, ती खरी आहे, घडलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, तोपर्यंत आपण त्याला ठिकाणी स्वीकारू शकत नाही. अशा प्रकारे आपल्याला ते लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा, जर आपण पुढे आलो तर पुढचे शास्त्रज्ञ म्हणूया आपण, विचारवंत इतिहासकार कोण आहेत? व्हॉल्टेअर यांना आपण काय बोलतो? फ्रान्स तत्वज्ञ. 1694 ते 1778 दरम्यानचा त्यांचा आपल्याला कालखंड बघायला मिळतो. मग व्हॉल्टेअरचे मूळ नाव काय? बघा, फ्रान्सवा मरी अरुये. मरुये मरुये नाही, मर अरुये असं लक्षात ठेवलं तरी चालेल. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्यनिष्ठता किंवा वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा असतील, त्याच्यानंतर आर्थिक व्यवस्था असेल, व्यापार असेल, शेती इत्यादी गोष्टीचा अभ्यास करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, अशा प्रकारे विचार मांडला. पहिल्याने सांगितलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. यांनी काय सांगितलं की ज्या काही इतिहासाच्या परंपरा आहेत, रूढी आहेत, व्यापार आहेत, त्याच्यानंतर आर्थिक देवाणघेवाण आहे, शेती आहे, याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि मग यामुळे आपल्याला इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला विचार पुढे आला. त्या दृष्टीने आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअरला आपण म्हणू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे कोणाला म्हणतात? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात? तर व्हॉल्टेअरला म्हणतात. हे प्रश्न खूप महत्वाचा आहे, विचारला जातो. बघा, पुढचा जर विचारवंत आपण पाहिला तर पुढचा विचारवंत कोणते? बघा, जॉर्ज विल्डेम फ्रेडरिक हेगेल. हेगेल आहे हा. 1770 ते 1831 दरम्यानचा कालखंड कुठल्या देशाचे होते? परभणीचे होते. परभणीचे होते का? नाही, जर्मनीचे होते. म्हणून तर म्हणतात भारतात परभणी आणि जगात जर्मनी खूप फेमस आहे. त्यामुळे आपल्याही देशातले, आपल्याही राज्यातले, आपल्याही जिल्ह्यातले काही ठिकाण आपल्याला फेमस करायला पाहिजे की नाही? मग त्याप्रमाणे आपण सांगू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला हे ऐकायला मिळतं. मग त्यांनी काय केलं? बघा, जे काही शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला मांडणी केलेली बघायला मिळते. मग सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीनेच मांडल्या गेल्या पाहिजे याच्यावरती त्यांनी भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होते असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. म्हणजे समजा अगोदर एखादी माहिती उपलब्ध आहे, पण नंतर दुसरा पुरावा मिळाला तर त्याच्यानुसार आपण माहिती थोडा थोडा त्याच्यामध्ये बदल करत जातो. तर्क सुसंगत आपल्याला त्या ठिकाणी ती माहिती बनवावी लागते. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी विवेचन केलेलं बघायला मिळतं. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत असं प्रतिपादन आपल्याला त्यांनी केलेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं.
म्हणजे महत्व त्याला तेवढंच आहे. जरी विज्ञान आणि इतिहास मांडणीच्या पद्धती वेगळ्या असतील तरी आपल्याला त्या ठिकाणी इतिहासाचं महत्व त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं बघायला मिळतं. बघा, एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री, काय लिहिलेलं आहे बघा पुस्तक, रिझन इन हिस्ट्री, हे खूप महत्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक आपल्याला त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं बघायला मिळतं. आणि ग्रंथ आहे बघा एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, यांच्याविषयी जर आपण जाणून घेतलं, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते, त्याशिवाय मानवी मानला जात नाही, मग आकलन होत नाही. उदाहरणार्थ बघा, खरे खोटे आहे की नाही, चांगल्या वाईट गोष्टी कोणत्या आहेत, या पद्धतीला द्वंद्ववाद, डायलेटिक्स बोलतात. भांडणं लावतो आपण, द्वंद्व आपण म्हणतो, विरोध करणाऱ्या पण गोष्टी पाहिजेत, खरं आहे की नाही खोटं असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मानला जातो. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्कधिष्ठित उपहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. म्हणजेच काय की चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टी मांडल्या तर त्याला कोणी विरोध करत आहे का, एखादी गोष्ट खरी आहे का, सत्य आहे का, हेही पडताळून पाहण्यासाठी त्या ठिकाणी खरे आणि खोटे प्रतिदावे केले जातात. त्यालाच आपण बोलतो द्वंद्ववाद. आणि याच्यातूनही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला निर्माण झालेल्या बघायला मिळतात. याच्यासाठी आपण ते फेमस आहे असं प्रकारे सांगू शकतो. पुढचे जर आपण विचारवंत पाहिले तर कोणते आहेत बघा, लिओपाल्ड वॉन रांके यांचा जीवनकाल पाहिला 1795 ते 1886 आहे. 19व्या शतकाच्या इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठ. आता मग बर्लिन विद्यापीठ कुठे आहे रे बघा, आपल्याला माहिती आहे जर्मनीची जर राजधानी आपण पाहिली तर मग जर्मनीची राजधानी काय आहे, जर्मनीची राजधानी बर्लिन आहे. लिओपाल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांच्यावरती. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे, यावर त्याने भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. की दस्तऐवज आहे यालाच खरं मानायचं, शिक्का आहे, मुद्रा आहे, हेच खरं आहे, याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टी खऱ्या नाहीत, यावरती त्यांनी आपल्याला भर दिलेलं बघायला मिळतो. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारचे जे काही कागदपत्रे असतील, दस्तऐवज आहे, यांचा शोध घेतला पाहिजे. अशा प्रकारचे दस्तऐवज कुठे आहेत, कागद कुठे आहेत, आणि मग हे महत्वाचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. डॉक्युमेंट्सच नसतील तर आपण त्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, असा विचार त्यांनी आपल्याला व्यक्त केलेला बघायला मिळतो. काल्पनिकतेवर म्हणजे कल्पना करून लिहिणं हे आपण करू शकत नाही. काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवरती भर दिला. द थिअरी अँड द प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, काय लिहिलंय बघा, द थिअरी अँड द प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. आणि अजून काय लिहिलंय बघा, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन केले. हे जे लिओपाल्ड आहेत, तत्वज्ञ, आपण विचारवंत म्हणू, त्यांनी आपल्याला या ठिकाणी 2 ग्रंथ लिहिलेले बघायला मिळतात. पुढील जर विचारवंत पाहिलं तर खूप फेमस विचारवंत आहे, त्याचं नाव आहे कार्ल मार्क्स. 1818 ते 1883 दरम्यान त्यांचा कालखंड बघायला मिळतो. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात आपल्याला महत्वाचा बदल घडून आलेला बघायला मिळतो. मग वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूर्त आणि अमूर्त आपण बोलतो की त्या ठिकाणी जिवंत नाही, झालेल्या गोष्टींचा, अमूर्त गोष्टींचा त्या ठिकाणी संबंध लावला जातो. ते नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर ते अवलंबून असलेले बघायला मिळतात. मग कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांची मालकी हक्क कुणाकडे आहे, उपलब्ध साधने किती आहेत, याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिपेंड असलेल्या बघायला मिळतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. मग सगळ्यांनाच त्या गोष्टी मिळतील असं नाही. काहींमध्ये त्या गोष्टी कमी मिळू शकतात, काहींना जास्त मिळू शकतात, काहीपर्यंत त्या पोहोचूच शकत नाहीत. मग त्यातून समाजाच्या वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मग वर्ग संघर्ष म्हणजेच काय, कोणी रिच होणार, कोणी पुअर होणार, कोणाला त्या गोष्टी मिळतील, काहींना त्या गोष्टी मिळणार नाहीत, अशा प्रकारे आपण ते सांगू शकतो. म्हणून तर मग वरचा वर्ग, खालचा वर्ग, त्याच्यानंतर विषम भेदभाव समाजामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतो.
बघा, वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली. त्याचाच दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ बघा खूप फेमस आहे. कुणाचा? कार्ल मार्क्सचा. जर्मन मध्ये आपण म्हणतो बर्लिन या ठिकाणी असेल, किंवा हा जो कार्ल मार्क्स आहे याचं एक ग्रंथ फेमस आहे ज्याचं नाव आहे दास कॅपिटल. मग याचा अर्थ काय आहे की जे वरच्या वर्गातले असतील किंवा जे साधने त्यांच्या मालकीचे असतील, तर ते जे खालच्या वर्गात येत असतील किंवा त्यांच्यापर्यंत साधने पोहोचू शकत नाहीत, अशा लोकांवरती त्या ठिकाणी गुलामगिरीची पद्धत राबवली जाते, त्या ठिकाणी पिळवणूक केली जाते. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला त्यांच्या बाबतीमध्ये घडताना बघायला मिळतात. बघा, ॲनल्स प्रणाली सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. कोणता? आपल्याला ॲनल्स प्रणाली ही असलेली बघायला मिळते. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली आली. बघा, एक नवीन म्हणतो आपण ॲनल्स असेल, एक इतिहासासाठी लिहिण्यासाठी एक पद्धत अस्तित्वात आली. यामुळे काय झालं बघा, इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. मग इतिहासाचा फक्त अभ्यास राजकीय घडामोडीच नाही, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, त्याच्यानंतर बघा स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. मग अगोदरच्या काळामध्ये काय केलं जायचं की राजे असतील, महान संस्कृतकार असतील, तत्वज्ञ असतील, विचारवंत असतील, राजे असतील, राजकीय लोक असतील, यांचाच फक्त इतिहासामध्ये अभ्यास केला जात होता. जशी ॲनल्स प्रणाली त्या ठिकाणी अस्तित्वात आली, त्याच्यामध्ये मग हवामान असेल, दैनंदिन घडामोडी असतील, दळणवळण असेल, त्याच्या ठिकाणी सामाजिक गोष्टी असतील, व्यापार असेल, वेगवेगळी साधने असतील, शेती असतील, यांचाही त्या ठिकाणी अभ्यास होऊ लागला. आणि याचे श्रेय आपण कोणाला देतो? तिचा विकास करण्याचे श्रेय आपण सगळं फ्रेंच इतिहासकारांना देतो. हे आपल्या लक्षात ठेवायचं. हे आपल्याला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, हे आपल्याला विसरायच्या नाहीत. आपण जर पुढे आलो तर स्त्रीवादी इतिहास लेखन. कसलं इतिहास लेखन? स्त्रीवादी इतिहास लेखन. बघा, जगामध्ये नाही तर सगळीकडे स्त्रियांना तेवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे, कारण स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करताना बघायला मिळतात. म्हणून स्त्रीवादी दृष्टिकोन असणं खूप महत्त्वाचं आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना, याला आपण बोलतो स्त्रीवादी इतिहास लेखन. बघा, सीमा द बोल्वा कोण आहे? बघा, सीमा द बोल्वा या विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. आपण जिथं जाईल तिथं समाजामध्ये एकच पाहतो की पुरुष प्रधान संस्कृती आपल्याला त्या ठिकाणी असलेली बघायला मिळते. तर पुरुष प्रधान संस्कृतीपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी स्त्री प्रधान संस्कृती असणं गरजेचं आहे, कारण स्त्रिया आपल्याला माहिती आहे की दोन्ही गोष्टी सांभाळतात, घरही सांभाळतात, नोकरी सांभाळतात, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे त्यांचाही त्या ठिकाणी कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी बघा निगडीत नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था पण आहेत भरपूर, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य असेल, यांसारख्या विविध पैलूंचा आपल्याला विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला आहे. मग खूप साऱ्या अशा स्त्रिया आहेत की त्यांच्यावरती काय झालेलं आपल्याला बघायला मिळतं, इतिहास लेखन आपल्याला त्या ठिकाणी झालेलं बघायला मिळतं. आणि त्याच्यावरती होणं हे गरजेचंच आहे, कारण त्यांच्याही काही समस्या असतील त्याही आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि मग आपण त्याच्यावरती काम करू शकणार आहे. त्यामुळे हाही मुद्दा खूप महत्वाचा मानला गेलेला आहे, त्यामुळे कोणीही ते विसरता कामा नये. ठीक आहे. बघा, जर आपण पुढे आलो, मायकेल फुको, अरे बाप रे, क्या आहे ना मायकेल फुको. 1926 ते 1984 दरम्यानचा त्यांचा कालखंड ओळखला जातो. 20व्या शतकातील बघा फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना आपल्याला पुढे आलेली बघायला मिळते. त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. कशामध्ये सांगितलं बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज खूप महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारतात. कुणी लिहिलेला आहे? मायकेल फुको यांनी लिहिलेला आहे. कोणता ग्रंथ? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची आपल्याला रचना करलेली बघायला मिळते. पण इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं त्यांनी सांगितलेले, असं त्यांनी आपल्याला प्रतिपादन केलेलं बघायला मिळतं.
आणि पुरातत्वीय अंतिमामध्ये म्हणजे पुरातत्वामध्ये जर आपण पाहिलं तर अंतिम सत्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला की कशा प्रकारे त्या गोष्टी स्थित्य म्हणजे एकदम आपल्याला स्थिरथावर झालेल्या बघायला मिळतात, आणि त्या म्हणूनच त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. काय म्हटले? ज्ञानाचे पुरातत्व. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेला मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयाचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. मग साहित्य असेल, स्थापत्य असेल, त्याच्यानंतर शिल्पकला आहे, चित्रकला आहे, संगीत कला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लेखन त्या ठिकाणी होऊ लागले. जसं फक्त काय केलं जात होतं की इतिहासामधल्याच काही गोष्टी त्या ठिकाणी लिहिल्या जात होत्या, राजे असतील, रजवाडे असतील, स्त्रिया असतील, परंतु ज्या काही मूलभूत गरजा आहेत यांच्यावरती काही लिहिलं जात नव्हतं. मग शेती वगैरे असतील, त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला वेगवेगळ्या संस्था निर्माण झालेल्या बघायला मिळतात. मग ज्याच्यामध्ये साहित्य असतील, शिल्पकला असेल, वेगवेगळ्या चित्रपट निर्मिती असतील, यांचंही कालांतराने आपल्याला त्या ठिकाणी नियमन किंवा वेगवेगळे लेखन केलेलं बघायला मिळतं. अशा प्रकारे आपण पहिला इतिहासाचा धडा शिकलेलो आहोत. बऱ्या प्रकारे आपल्याला कोणकोणते विचारवंतांनी काय काय मांडलं, त्यांचा विचार काय होता, हे आपण आतापर्यंत अभ्यासलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला इतिहासाचेही सगळे धडे आपल्याला शिकायचे आहेत. आपल्या मित्रांपर्यंत हा इतिहासाचा पहिला धडा आपण पोहोचवाल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. पुढचा चॅप्टर आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये शैली असेल, भाषा असेल, इतिहास कसा असला पाहिजे आणि आपल्याही भारताचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.